राजकारण बाजूला ठेवा, मुंबईच्या विकासाकडे लक्ष द्या. 4 वर्षात 99% निधी सत्ताधाऱ्यांना मिळाला, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. कदाचित MSRDC हे कोणाकडे तुम्हाला माहिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसेल, पण जी काही काल कोंडी झाली किंवा 32 तास लोक थांबले, मी अनेक लोकांचे ट्विट्स पाहत होतो, हाल पाहत होतो. आणि एरवी जे सगळे आपण पाहतो लगेच जे राजकीय लोक म्हणजे मंडळी, मंत्रिमंडळातली जी मंडळी आहे, फोटो काढायला पुढे जाते. काल कुठे होती? काल कोणाचं तरी आलं का काही निरोप? तर मुख्य गोष्ट हीच आहे की काल टोल ऑपरेटर जो आहे त्याची पण तेवढीच जबाबदारी आहे की रिफंड तर द्यावाच, पण त्यांनी नुकसान भरपाई पण द्यावी. लोकांचे मीटिंग मिस झाले आहेत, लोकांचे आयुष्यातले महत्त्वाचे क्षण मिस झालेले आहेत, त्याची नुकसान भरपाई कोण करणार ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. निधीचं जे आत्ता पण मध्ये एक रिपोर्ट होता प्रेसच्याच माध्यमातून आला निवडणुकीच्या तोंडावर, की गेल्या 4 वर्षात जो निधी वाटप झालेला आहे तो 99% हा सत्ताधारी पक्षालाच वाटप झालेला आहे. कदाचित त्यांचं मानस असं असेल की निवडणुका येणार म्हणून असं सगळं वाटप करावं, पण ते झाल्यानंतर देखील आपण पाहिलं की मुंबई आमच्या बाजूने देखील महत्त्वपूर्ण उभी राहिली. आता मी त्यांना हेच सांगेन, जे मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे लोक त्यांचे सहकारी असतील, की आता निवडणूक झालेले आहेत, जनतेतून जिंकून आलेल्या प्रतिनिधींना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे, कारण शेवटी ते जनतेलाच इथे त्यांचा आवाज आहे महत्त्वाचा, आणि त्या आवाजाला तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे.